प्रश्न मांडण्याऐवजी सभागृहाबाहेर आंदोलन ही शिक्षक आमदारांची माणुसकी की नौटंकी? मराठवाडा शिक्षक संघाचा सवाल। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन आदेशानुसार पुढील टप्पावाढ देण्यात यावी, मराठवाडा शिक्षक संघाची मागणी। मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। त्यांच्याच पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आहेत। सभागृहात प्रश्न मांडून तरतूद करण्यास भाग पाडण्याऐवजी आमदार सभागृहाबाहेर आंदोलन करतायत। ही आमदार काळेंची चमकोगिरी म्हणजे नौटंकीच आहे। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन आदेशानुसार पुढील टप्पावाढ देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून शिक्षकांची वेठबिगारी संपवावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केली आहे। याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की आझाद मैदानावर शिक्षकांनी टप्पावाढ मिळवण्यासाठी आंदोलन केलं, तेव्हा तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी आझाद मैदानावर येऊन टप्पावाढ घोषित केली। त्याबाबत 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन आदेश निर्गमित केला, परंतु अद्यापर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत तरतूद होईल अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली। मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी याबाबत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। वास्तविक पाहता राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता आहे। त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आहेत। त्यामुळे सभागृहात प्रश्न मांडून टप्पावाढीसाठी आवश्यक तरतूद करण्याऐवजी आमदार महोदय सभागृहाबाहेर आंदोलन करतायत। ही विक्रम काळेची चमकोगिरी म्हणजे नौटंकीच आहे। 2004 साली शिक्षक मतदारसंघात मते मागताना सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर शिक्षकांचे प्रश्न सहज सुटतील अशी भूमिका दिवंगत वसंतराव काळे यांनी मांडली होती। मराठवाड्यातील शिक्षकांनी त्यावेळेस त्यांना निवडून दिलं। त्यांच्या अकाली दुःखद निधनानंतर गेली 20 वर्ष विक्रम काळे विधान परिषदेत शिक्षकांचं नेतृत्व करत आहेत। पैकी किमान 12 वर्ष त्यांच्या पक्षाची सत्ता आहे। 2009 साली कायम शब्द काढताना 2012 पर्यंत मूल्यांकन करून प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान देण्याचा शब्द शासनाने दिला होता। त्यानुसार कायम शब्द काढलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग आणि तुकड्यांना 2018 साली 100 अनुदान मिळणं आवश्यक होतं, परंतु 2025 उजाडलं तरी टप्पावाढीसाठी शिक्षकांना झगडावं लागतंय। या काळात अनुदान मागणाऱ्या शिक्षकांवर अमानुष लाठीमार करण्यात आला व त्यांच्यावरच हाफ मर्डरचे गुन्हे दाखल करण्यात आले। अनेक शिक्षक 1 रुपयाही वेतन न घेता सेवानिवृत्त झाले। काहींनी इहलोकीची यात्रा संपवली। महाराष्ट्र सरकारनं शिक्षकांची घोर निराशा केली आहे। सत्तारूढ पक्षाच्या शिक्षक आमदारांनी सभागृहाबाहेर आंदोलनाचं नाटक करण्यापेक्षा आपल्या सरकारला व नेत्यांना टप्पावाढीसाठी आर्थिक तरतूद करण्यास सरकारला भाग पाडून शिक्षकांची वेठबिगारी संपवावी असं राजकुमार कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। जटा टाइम, जटा टीव्ही चॅनलसाठी प्रदीप लोखंडे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.